अहो मंडळी, काजू पनीर मसाला करण्यासाठी आपल्याला इथं गरम पाण्यामध्ये थोडेसे काजू भिजत घालायचे आहेत आणि त्याचबरोबर इथं 4-5 कांदे आणि 2 टमाटर इथं मी मिक्सर करून घेतलेली आहे आणि जे काजू आपण भिजत ठेवलं होतं त्याची पण मस्त असं फाईन पेस्ट इथं तयार केलेली आहे. त्याचबरोबर मी इथं 400 ग्रॅम पनीर आणि 1 वाटी असं काजू हे बदामी कलर येईपर्यंत मस्त असं आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पनीरसुद्धा इथं मी तळून घेतलेली आहे. आता त्या गरम तेलामध्ये मी इथं कसुरी मेथी आणि हिरवी मिरची घातलेली आहे. मिरची तळली गेलं की त्याचबरोबर इथं कांदा टमाट्याची प्युरी घालायचं आहे. प्युरी तेल सोडायला लागलं की त्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालायचा आहे आणि त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडंसं गरम मसाला देखील घालायचा आहे. आता काजूची पेस्ट घालून आपल्याला 2 मिनिटापर्यंत फिरवायचं आहे. आता तेल सुटल्यानंतर त्याच्यातच आपल्याला पनीर आणि तळलेलं हे काजू घालायचं आहे. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर आपल्याला घालायचं आहे. आता त्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि कोथिंबीर घालायचं आणि व्यवस्थित फिरवायचं. भाजी तयार आहे.